जय हिंद मित्रांनो, तर आता एमएसएफ जॉईन करावं का नाही करावं, त्याच्यानंतर आता एमएसएफच्या पगारामध्ये वाढ होणार आहे का, त्याच्यानंतर आता एमएसएफचे जॉईनिंगचे मेसेज नेमके कोणाकोणाला येत आहे, तर या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर एमएसएफची प्रत्येक अपडेट, त्याच्याचबरोबर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला जे नवीन असतील त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो 8 जूनला 75वी बॅच जाणार आहे एमएसएफची ट्रेनिंगला. तर याच्याबद्दलचे बऱ्यापैकी मुलांना मेसेज आलेले आहेत. तर त्याच्याच बरोबर आता एमएसएफचा विषय राहिला, तर एमएसएफचं जॉईनिंग करावं की नाही करावं हे बऱ्यापैकी मुलांचा हा खूप मोठा, त्यांच्या समोर हा खूप मोठा प्रश्न उद्भवतच असतो. कारण की एमएसएफ करणारा प्रत्येक पोलीस भरती करणाराच मुलगा असतो. त्याच्यामुळे आता एमएसएफ जॉईन करावं की नाही करावं, तर पुरेपूर हे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर डिपेंड आहे. कारण की आता तुमची जर घरची, मित्रांनो माझा एक प्रॉपर तुम्हाला जर सल्ला द्यायचा झाल्यास, तर आता तुमची जर घरची परिस्थिती जर चांगली असेल, म्हणजे तुम्ही पोलीस भरतीचा खर्च उचलू शकतात. समजा म्हणजे समथिंग की आता सध्या जर तुमचं वय आता 22-25 अंडर 25 असेल, अंडर 26 असेल, तर नक्कीच तुम्ही, माझ्या मते तरी एमएसएफ, तुमच्या घरची परिस्थिती वगैरे चांगली असेल तर नक्कीच मित्रांनो एमएसएफ जॉईन करू नका. प्रॉपर आपल्या पोलीस भरतीला प्रॉपर वेळ द्या. कारण की बऱ्यापैकी तुम्ही आता नंतर ड्युटीचं ठिकाण, ड्युटीचा लोड, त्याच्यानंतर आता ड्युटीवरती पण इतकं काही प्रेशर वगैरे नसते. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता आपल्याला प्रॉपर आपल्याला पोलीस भरतीची जसं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला प्रॉपर वेळ आपल्या पोलीस भरतीला, मग मैदानी चाचणीसाठी असो की त्याच्यानंतर लेखी परीक्षेसाठी असो, आपल्याला प्रॉपर वेळ द्यावा लागत असतो. त्यामुळे जर तुमची घरची परिस्थिती वगैरे आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर नक्कीच मित्रांनो जॉईन केलं नाही तरी चालेल. पण ज्यांना आता शेवटचा, ज्यांची घरची परिस्थिती चांगली नसेल, त्याच्याच बरोबर आता बऱ्यापैकी त्यांच्या काही अडचणी असतील, आर्थिक परिस्थिती वगैरे काही अडचणी असतील, तर नक्कीच मित्रांनो जॉब करून पण आपण शक्य आहे मित्रांनो पोलीस होणं. जॉब करून पण तुम्ही पोलीस होऊ शकता. तुम्ही जर सातत्य ठेवलं तर नक्कीच तुम्ही आपल्या आगामी पोलीस भरती नक्कीच मित्रांनो तुम्ही सक्सेस होऊ शकता जॉब करून पण. आता बऱ्यापैकी आता नेमके मेसेज कोणाला येत आहे, तर आता मी माहिती काढली असता सध्या मागच्या वर्षीच्या बॅचांना मेसेज येत आहे या जॉईनिंग बद्दलचे. तर आता सध्या म्हणजे आता मेसेज नेमकी कोणाकोणाला येत आहे, ज्यांनी आपल्या पोलीस भरतीचा पेपर दिलेला असेल त्यांना बऱ्यापैकी मुलांना सध्या जॉईनिंगचे एमएसएफचे मेसेज येत आहे. तर आता मागच्या बॅचच्या मुलांना मेसेज सध्या म्हणजे 2024च्या भरतीच्या मुलांना सध्या मेसेज बऱ्यापैकी मुलांना येत आहे. तर या वर्षीच्या मुलांना मेसेज माझ्या मते तरी काही आलेले नसतील, पण ज्यांना आलेले असतील त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्याच्याच बरोबर आता एमएसएफच्या पगारामध्ये पण वाढ होऊ शकते का, तर एमएसएफच्या पगारामध्ये आता बऱ्यापैकी रोहित पवार साहेबांच्या प्रयत्नांतून बऱ्यापैकी आता जर आपण बघितलं तर वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो. पण त्याच्यापेक्षा जर आता मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे 25-26 अंडर मधले जर तुम्ही असाल तर नक्कीच तुमची आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर नक्कीच तुम्ही एमएसएफ जॉईन केली नाही तरीही चालते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ज्यांची आर्थिक परिस्थिती वगैरे म्हणजे चांगली नसेल, त्याच्यानंतर जर तुम्हाला एमएसएफ जॉईन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्याच बरोबर जर आता आणखी अपडेट मी तुम्हाला देतच राहील. त्याच्याच बरोबर आता आपण आपल्या युट्यूबची मेंबरशिप चालू केलेली आहे मित्रांनो. तर त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे म्हणजे आता मराठी, जीके, गणित आणि बुद्धिमत्ता प्रॉपरली जे पोलीस भरतीच्या परीक्षेभिमुख टोटल तुम्हाला पीडीएफ वगैरे, त्याच्यानंतर परीक्षेत येणारे म्हणजे आतापर्यंत झालेले पीवायक्यू सर्व पोलीस भरतीचे, तलाठीचे, एमपीएससीचे निवडक पीवायक्यू, त्याच्यात सर्व काही मी तुम्हाला टोटलमध्ये आपल्या युट्यूब मेंबरशिपमध्ये टाकणार आहे. त्यामुळे जे इंटरेस्टेड असतात, आगामी पोलीस भरतीसाठी सिरियस असतात, त्यांनी नक्कीच आपल्या आता एमएसएफच्या बांधवांना पण मी सांगतो, जे आता प्रॉपरली ज्यांना आता शक्य होत असेल त्यांनी नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतली तरी चालते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपरली म्हणजे आता मराठीचे आतापर्यंत झालेले पोलीस भरतीचे, त्याच्यानंतर तलाठीचे, त्याच्यानंतर एमपीएससीचे, सरळ सेवेचे निवडक सर्वचे सर्व पीवायक्यू मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, युट्यूब मेंबरशिपच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आता गणिताचं पण, आता गणिताचं काय होत असते की गणिताचं कुठं कोणत्या ठिकाणी थेरी पण विचारली जात असते, थेरीवर पण बऱ्यापैकी प्रश्न विचारले जात असतात. तर थेरी पार्टवरचे बऱ्यापैकी एक व्हिडिओ मी स्पेशल टाकणार आहे. त्याच्यानंतर आता थेरी पार्टचे जसे प्रश्न येतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मुलांना मार्क्स हे मायनसच म्हणजे मार्क्स येत नाही. तर तशा प्रकारचा पण आपण परीक्षेभिमुख म्हणजे बदलत्या काळानुसार आता थोडं दौंडच्या पेपरमुळे थोडं वातावरण थोडं बदललेलं आहे पोलीस भरतीचं. आगामी भरतीमध्ये आपल्याला त्यामध्ये फरक आपल्याला नक्कीच आढळून येणार मित्रांनो. त्यामुळे आता बदलत्या काळानुसार आपण बऱ्यापैकी तुमची मी
प्रॉपर तयारी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आणखी माहितीसाठी, युट्यूब मेंबरशिपच्या आणखी माहितीसाठी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे 7972784038 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. मला व्हॉट्सअप करा किंवा फोन बी केला तरी चालते. मी तुम्हाला प्रॉपरली सर्व काही डिटेलिंगमध्ये आपल्या युट्यूब मेंबरशिपची माहिती सर्व काही डिटेलिंगमध्ये देईल. त्याच्याचबरोबर आता MSFचे अपडेट असो, त्याच्यानंतर पोलीस भरतीचे अपडेट असो, या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.